उन्हाळी वाळवणातील सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे तांदळाच्या पिठाचे पापड. हे पापड मस्त काचेसारखे तयार झालेले आहे आणि तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलले सुद्धा जातात. हे पापड घरामध्ये सगळ्यांच्याच आवडीचे. हे पापड बनवत असताना बऱ्याच वेळा या पापडांना चिरा पडतात, पीठ व्यवस्थित शिजले जात नाही. या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. तांदळाच्या पिठाचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी म्हणजे 250 ग्रॅम तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. हे पापड बनवण्यासाठी मी इथे रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे. रेशनचे तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आणि नंतर फॅनच्या हवेला सुकवायचे आहेत. तांदूळ स्वच्छ कोरडे झाले की मग आपल्याला ते गिरणीतून बारीक दळून आणायचं आहे. पिठामध्ये कोणकोणते जिन्नस घालायचे ते सुरुवातीला पाहूया. आता घरामध्ये पोहे खायचा जो चमचा असतो ना, तो टेबलस्पून आणि छोटा टीस्पून दोन्हीमध्ये बराचसा फरक आहे. 1 टीस्पून म्हणजे अर्धा टेबलस्पून, सुरुवातीला 1 टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे. मोठ्या चमच्याने जर हे जिरं मोजलं तर अर्धा टेबलस्पून इतकं हे जिरं भरलं जातं. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण जिरेचं करू शकता. आता त्यानंतर मोजणार आहोत मिठाचं प्रमाण. मीठसुद्धा आपल्याला अर्धा टेबलस्पून म्हणजे 1 टीस्पून इतकंच घ्यायचं आहे. वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं, कारण वाळल्यानंतर तो पदार्थ आणखीन खारट होऊ शकतो म्हणून. आता त्यानंतर 1 टेबलस्पून इतके मी तीळ घेतलेले आहे. तीळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता त्यानंतर महत्त्वाचा जिन्नस म्हणजे पापडखार. या ठिकाणी अर्धा टेबलस्पून इतका मी पापडखार घेतलेला आहे. प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे पापड छान फुलले जातात. आता हे सर्व कोरडे जिन्नस पिठामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तांदळाचे पापड तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर अशा प्रकारचं प्रीमिक्स बनवून ठेवायचं आणि थोड्या थोड्या पिठाचे पापड बनवायचे, म्हणजे ते छान तयार होतात. तांदळाचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी आपलं प्रीमिक्स तयार आहे. आता या पिठासाठी पाणी किती घ्यायचं, तर साधारणपणे ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने 1.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता पाणी घेत असताना 1-2 चमचे पाणी जास्त घ्यायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्याला खळखळून उकळी आणतो त्यावेळेस कमी अधिक प्रमाण होऊ नये म्हणून पाण्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं. पाण्याला छान खळखळून उकळी आली की हे पाणी लगेचच आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. पिठामध्ये पाणी घातलं की लगेचच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे पीठ हलवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला तांदळाचे पापड बनवायचं म्हटलं का पिठाची खिशी घ्यावी लागते, पण ही पद्धत अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला हे पापड अगदी सहज बनवता येतील. चमच्याच्या साहाय्याने हे पीठ हलवत असताना हे पीठ अगदी कुठेही कोरडं राहता कामा नये, अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ चमच्याच्या साहाय्याने छान हलवून घ्यायचं आहे. पीठ हलवून झालं की लगेचच हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 10-5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनी जर हे पीठ पाहिलं ना तर ते छान वाफलं गेलेलं आहे. या ठिकाणी हे पीठ इतकं छान वाफले गेलं आहे की या पिठाचे जरी पापड बनवले ना तरीसुद्धा हे पापड फाटणार नाही. पण आपले पापड अजिबातच फाटू नये याकरता आपण पुढे जाऊन आणखीन एक स्टेप करणार आहोत. हे पीठ हलकंसं कोमट झालं की आपल्याला गार पाण्याचा हात घ्यायचा आणि या पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. गार पाण्यात हात बुडवल्यामुळे गोळे बनवणं अगदी सोपं होतं, त्यामुळे या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे. हे छोटे छोटे गोळे बनवल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजले जातात. हे गोळे वाफवण्यापूर्वी आपल्याला चाळणीमध्ये एक कॉटनचा कपडा ओला करून ठेवायचा आहे. कापड ओलं असल्यामुळे हे जे गोळे आहे ना ते अजिबात या कापडाला चिकटले जात नाही आणि सहज कापडापासून वेगळे होतात. तर अशा पद्धतीने सर्व गोळे आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आणि ही चाळण आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवून वरच्या बाजूने झाकण ठेवायचं, म्हणजे हे गोळे छान वाफले जातात. साधारणपणे लो फ्लेमवर आपल्याला 15 ते 20 मिनटं हे गोळे छान वाफवून घ्यायचे आहे. आता 15-20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त गोळे आपले वाफवून झालेले आहे. आता हे गोळे गरम असतानाच आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी थोडेच पिठाचे पापड बनवणार आहे, त्यामुळे सर्व गोळे मी या ठिकाणी छान कॅरी बॅगमध्ये मळून घेणार आहे. जर तुम्हाला एकाच वेळी सर्व गोळ्यांचे पापड बनवणे शक्य नसेल तर काही गोळे कॅरी बॅगमध्ये ठेवायचे आणि बाकीचे झाकून ठेवायचे. आता या ठिकाणी मी कमी पिठाचे पापड बनवत आहे, त्यामुळे मी या ठिकाणी सर्वच गोळे या कॅरी बॅगमध्ये घालून घेतले आणि
सुरुवातीला हे गोळे गरम आहे, त्यामुळे लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे गोळे फोडून घ्यायचे आणि नंतर हाताच्या साहाय्याने हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ गरम असतानाच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे, यामुळे पापड आपले छान खुसखुशीत होतात. आता या ठिकाणी मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा पीठ अजिबात हाताला चिकटत नाही. आता जेवढे गोळे आपल्याला पापड लाटण्यासाठी बनवायचे तेवढंच पीठ घ्यायचं आणि बाकीचं पीठ असंच कॅरी बॅगमध्ये झाकून ठेवायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मोठा पापड किंवा छोटा पापड हवा आहे त्या पद्धतीने या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे. एकाच वेळी सर्व पिठाचे गोळे बनवून घ्यायचे नाही, कारण ते हवेच्या संपर्कात आले की कोरडे पडतात आणि पापडाला चिरा पडतात. साधारणपणे या ठिकाणी मी 10 ते 12 गोळ्या बनवून घेतलेल्या आहे. एक गोळी हातावर प्रेस करून पण दाखवते. अजिबात या गोळीला चीर पडलेली नाही. अगदी मस्त मऊसूत गोळी तयार झालेली आहे. सर्व गोळ्या एखाद्या कॅरी बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये झाकून ठेवायच्या. आता या ठिकाणी मी काही प्लास्टिकच्या शीट्स घेतलेल्या आहेत. पोळपाटावर एक प्लास्टिकची शीट ठेवायची आणि त्यावर गोळी ठेवून एखाद्या डिशने आपल्याला ही गोळी प्रेस करून घ्यायची आहे. या पद्धतीने पापड बनवला ना, काही वेळा मध्यभागी तो जाडसर राहतो, तर लाटण्याच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने तो लाटून पातळ करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त पातळ पापड आपला तयार झालेला आहे. आता या ठिकाणी दुसरी सुद्धा मी तुम्हाला पद्धत दाखवते. प्लास्टिकच्या शीटवर गोळी ठेवायची, त्यावर पुन्हा एक शीट ठेवायची आणि ही गोळी आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायची आहे. आता ही पद्धत थोडीशी अवघड आहे, कारण बरेचसे पापड लाटायला थोडासा वेळ लागतो. जर तुमच्याकडे पुरी यंत्र किंवा पापड यंत्र असेल ते वापरलं ना, तर पापड अगदी पटकन भराभर होतात. जर तुम्हाला एक एक पापड करून टाकणं शक्य नसेल तर एकाच वेळी 4-5 पापड लाटायचे आणि नंतर मग ते सुकायला ठेवायचे आहे. आता हे पापड इतके पातळ असतात की एक दिवस मी या पापडांना फॅनच्या हवेखाली सुकवले आणि नंतर यांना एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवले. हे पापड बनवत असताना आपण या पापडांसाठी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड अगदी वर्षभर छान टिकतात. हे पापड स्टोअर करत असताना स्टोअर करण्यापूर्वी आपल्याला हे पापड छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे. नंतर कॅरी बॅगमध्ये भरून हे हवाबंद डब्यामध्ये पापड ठेवायचे, म्हणजे ते वर्षानुवर्ष छान आहे तसेच राहतात. आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की पापड आपले छान कडकडीत वाळलेले आहेत. आता हे पापड आपण तळून सुद्धा पाहूयात. पापड तळण्यापूर्वी तेल छान कडकडीत गरम करायचे आणि नंतर या तेलामध्ये पापड सोडायचा आहे. तळल्यानंतर पापड जर पाहता तर अगदी दुप्पट तिप्पट हा पापड फुलला जातो. आता या ठिकाणी 2-3 पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे, म्हणजे तुमच्या लक्षातच येईल की पापड आपला किती छान फुलला जातो. हे पापड बनवत असताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड अगदी वर्षभर छान टिकतात आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच हे पापड आवडतात. बऱ्याच वेळा मुलांना आपण बाहेरचे कुरकुरे खाऊ घालतो, पण ते कुरकुरे खाऊ घालण्यापेक्षा अशा पद्धतीने तांदळाचे पौष्टिक पापड बनवले ना, तर मुलं नक्कीच आवडीने खातील. तर या ठिकाणी मी 5-6 पापड तळलेले आहे. पापड जर पाहता तर मस्त पांढरा शुभ्र आणि वाळलेल्या पापडापेक्षा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. आवाजावरून हा पापड किती खुसखुशीत झाला हे तुमच्या लक्षात येईलच. या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे पापड नक्की करून पहा. प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे नवशिक्के सुद्धा अगदी सहज बनवतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.